तर आज आपण बनवतोय टिफिनसाठी म्हणा किंवा कोरडी खाण्यासाठी म्हणा जाड शेवांची भाजी. तर ही भाजी आपण नॉर्मली आपण पातळ बनवतो, म्हणजे शेवांची पातळ भाजी, परंतु आज आपण कोरडी भाजी बनवणार आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. खूप वेळेस असं होतं की भाजी डब्याला काही द्यायला नाही आहे, मग काय बनवायचं, तर आपण अशी शेवची कोरडी भाजी बनवू शकतो किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही भाजी खूप छान लागते बरं का. तर बघा, मी पॅनमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण याची फोडणी देऊन दिली. त्यानंतर यामध्ये कांदा कट करून घेतला. आपल्याला असं बारीक वाटण नाही करायचं आहे की कांदा भाजायचा आहे त्यानंतर धने त्यामध्ये घ्यायचे, तर असं यामध्ये काहीच करायचं नाही आहे. झटपट होणारी ही भाजी आहे. आणि यामध्ये बेसिक मसाले ॲड केले, जसं हळद, तिखट आणि घरी बनवलेला गरम मसाला, तर तो यामध्ये ॲड केला. अगदी थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि याला झाकण ठेवून होऊ द्यायचं. यामध्ये मी थोडासा सॉस टाकला. तुम्ही बारीक टोमॅटोसुद्धा टाकू शकता. टोमॅटो अवेलेबल नसल्यामुळे मी सॉसचा वापर केला, अगदी थोडा टाकला. त्यानंतर यामध्ये शेव टाकले आणि यांना ना छान परतून घ्यायचं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने जर बनवली ना तर ते शेव खूप जास्त मऊ होत नाही. आता बचबच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. मी चवीनुसार मीठ यामध्ये घातलं आणि अगदी पाण्याचा असा शिपका द्यायचा आहे आणि याला वाफेवरती होऊ द्यायचं आहे. अशा केल्याने ना शेव खूप जास्त मऊ होत नाही आणि ते असे एकदम नरम पडत नाही. खायलाही छान कुरकुरीत लागते ही भाजी. आता यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि आपली भाजी बघा तयार आहे. अगदी 5 मिनटात होणारी ही भाजी आहे. सकाळी खूप घाई असते आपल्या बायकांना, त्यामुळे कधी कधी भाजीला काही नसलं तर ही भाजी खरंच तुम्ही बनवू शकतात. तर चला, आपण आता सर्व करतोय. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.